उत्तम व्यवहारे जोडून यादन उत्तम व्यवहारे जोडून यादन उत्तम व्यवहारे जोडून यादन उत्तम व्यवहारे जोडून यादन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेथ करी उदास विचारे वेथ करी उत्तमती गते तो एक पावेला उत्तमती गते तो एक पावेला उदास विचारे उदास विचारे वेच करी उत्तमती गती होय पावेला उत्तमती गती होय पावेला उत्तम भोगिला जीव खाणी उत्तम भोगिला जीव खाणी उत्तमची गती होय पावेला उत्तमची गती होय पावेला उत्तम भोगिला जीव खाणी उत्तम भोगिला जीव खाणी उत्तमची गती होय पावेला उत्तमची गती होय पावेला अपरा उपकारी देने परा निंदा परा उपकारी देने परा निंदा देने परा निंदा देने परा निंदा परसया सदा बहिनी माया परसया सदा बहिनी माया उत्तमची गती होय पावेला उत्तमची गती होय पावेला परसया सदा बहिनी माया परसया सदा बहिनी माया उत्तमची गती होय पावेला उत्तमची गती होय पावेला दया गाये पशुचे पालन दया गाये पशुचे पालन दया
कोणाचा वाईट शांती होई मोहे कोणाचा वाईट शांती होई मोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे होय पावेल उत्तमची गाते होय पावेल वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व आश्रमाचे फळ तुका म्हणे येते आश्रमाचे फळ तुका म्हणे येते आश्रमाचे फळ तुका म्हणे येते आश्रमाचे फळ परमपद बळा वैराग्याचे परमपद बळा वैराग्याचे कामची गाते होय पावेल कामची गाते होय पावेल उत्तम भोगीला जेवा खावे उत्तम भोगीला जेवा खावे उत्तमचे गाते होय पावेल उत्तमचे गाते होय पावेल जय ठोकार कुमारी जय ठोकार कुमारी ठोकार कुमारी ठोकार कुमारी ठोकार आदरणीय हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज जाधव और त्यांना साथ करतील आदरणीय हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज काळे चिंचवड। या पुढे या दोन्ही नवनाथ महाराज या धन्यवाद द्या खुर्ची पाहिजे बसता येईल की नाही तू खुर्ची इकडे आ
उदास विचार उदास विचार वेच करी
रंगाचार्य गायनाचार्य मंडळी धन्यवाद. उत्तम भोगे भोगे गती तो एक पावेला उत्तमची 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 गती तो एक पावेला
उत्तमची गती तो एक पावेला उत्तमची गती तो एक पावेला उत्तमची गती तो एक पावेला उत्तमची गती तो एक पावेला उत्तमची गती तो एक पावेला उत्तम भोगीला जीवा खाली उत्तम भोगीला जीवा खाली उत्तमची गती तो एक पावेला 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 उत्तम भोगीला खाली उत्तम भोगीला जीवा खाली उत्तमची गती तो एक पावेला 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 विठाला 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 जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती एक पावेल उत्तम भोगील जीवखानी परोपकारी नेने पर निंदा पर स्त्रिया सदा बहिनी माया भूतदया गाई पशुचे पालन ता नेल्या जीवन वना माझी शांती रूपे नोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी विठाल 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 गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सराले स्थितम तम समाधिस्तमूर्तिम नमामि गंगा गिरियोगी राजम तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिम ब्रह्म स्वरूपम जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची
मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुताचा कीर्तनाचा प्रसंग वैजापूर तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्हा वैजापूर तालुका बग्गावच्या या नवले पाटील वस्तीवर कीर्तनाचा प्रसंग अर्थात सर्वांना कल्पना आहे. नवीन वास्तुशांती गृहप्रवेश व सत्यनारायण महापूजा या निमित्तानं असणारा हा कीर्तनाचा प्रसंग आपणास कळविण्यात आनंद होतो की योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या परमकृपा आशीर्वादाने व परमपूजनीय सद्गुरू महंत वैकुंठवासी नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आमच्या इथे नवीन घराची वास्तुशांती. काय नाव दिलेले घराला? गुरुकृपा हा? गुरुकृपा गुरुकृपा याच्यावर आहे का? पत्रिकेवर दिसेना नाव. नाव तिथं नाही. गुरुकृपा या नवीन वास्तूच्या वास्तुशांती प्रत्यर्थ सर्व शास्त्रोक्त पूजा पाठ सत्यनारायण महापूजा वास्तुशांतीची सर्व पूजा होऊन गेलेली आहे. आणि आज सत्यनारायण महापूजा आणि वास्तुशांती निमित्ताने गृहप्रवेश व आलेले सर्व भक्तगण अतिथी नातेवाईक ग्रामस्थ व सर्वांना भोजनाची व्यवस्था याच निमित्तानं आजचा हा कीर्तनाचा प्रसंग. या घराचे मालक या ठिकाणचे आपले विनीत श्री भाऊसाहेब गजानन पाटील नवले, त्यांचे दोन्ही बंधू श्री रावसाहेब गजानन पाटील नवले, गोरखनाथ गजानन पाटील नवले व त्याचप्रमाणे या कार्याचे मुख्य संयोजक भाऊसाहेब पाटलांचे चिरंजीव म्हणजे श्री गणेश भाऊसाहेब पाटील नवले व त्यांचे चिरंजीव वेदांत गणेश पाटील नवले अर्थात श्री गणेश भाऊसाहेब पाटील नवले यांनी आपल्या या शेतामध्ये नवीन वास्तू बांधलेली आहे, नवीन बांगला बांधलेला आहे. वैजापूर हा नागपूर रोड आहे. इकडून वैजापूरहून शिर्डीकडे जाणारा वैजापूर शिर्डी हायवे रोडवर त्यांच्या शेतामध्ये नवीन बंगला बांधला, नवीन वास्तू बांधली. फार मोठी वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहेत. आणि या वास्तूच्या वास्तुशांती पूजन गृहप्रवेश याच निमित्तानं कीर्तनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण त्यांनी दिलं. त्यांच्याच वतीनं त्यांचे मित्र श्रीभक्तपर्यंत संजय भाऊ सूर्यभान पाटील जगताप त्यांनी निमंत्रण दिलेलं होतं. आमचे हरिभक्तपर्यंत सूर्यभान आबा जगताप त्यांनी फोन वगैरे करून या कार्यक्रमाला येण्याचं निमंत्रण दिलं. आमचे गणेश भाऊ नवले ते स्वतः आश्रमावरती येऊन कार्यक्रमाची तारीख वगैरे सांगून या ठिकाणी त्यांनी हे सर्व नियोजन केलंय. चांगली व्यवस्था केली, मंडप मोठा दिलेला आहे, साऊंड सिस्टमही चांगली आहे. आमचे वारीकर गोकुळ भाऊ विंचू यांचा मंडप आणि साऊंड सिस्टीम आहे. त्याचप्रमाणे सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी बोलवलेले आहे. सर्व गायनाचार्य महाराज मंडळी नुकतेच आमचे हरिभक्तीपरायण अण्णा आमचे मनोरकर काय नाव आहे उत्तम अण्णा हरिभक्तीपरायण उत्तम अण्णा मनेगावकर तुकाराम महाराज मंदिर शूर त्याचप्रमाणे त्यांची प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे नुकतेच चाल म्हटलेले सन्माननीय हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज जाधव, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज काळे चिंचडगाव भजनी मंडळाच्या वतीनं दोघांनी सुंदर चाल गायलेली आहे. दोन्ही गायनाचार्यांना धन्यवाद देतो. बरीचशी गायनाचार्य मंडळी उपस्थिती आमच्या हरिभक्तीपरायण दोडे महाराज संतोष महाराज दोडे नगीना पिंपळगावकर, त्याचप्रमाणे वाडीकर आमचे संतोष महाराज थोरात, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज कोलीकर बरोबर आहे का कोली आश्रम त्यांच्याकडे मला वाटतं गोशाळा आहे कोलीला त्यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे. विनेकरी आमचे हरिभक्तीपरायण जाधव आप्पा व सर्व भजनी मंडळी गावकरी भजनी मंडळी ते दुसरे मृदंगाचार्य अशोक महाराज व समस्त आपण भजनी मंडळी जे राठोळ सर सुद्धा या ठिकाणी आहे. तेही आणि आश्रमावरती येऊन गेलेले त्यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. आपण सर्व भजनी मंडळी उपस्थित गायनाचार्य मंडळी सर्व श्रोतेगण म्हणजे बेटातील चोपदार हरिभक्तपरायण आत्माने महाराज त्यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे. म्हणजे सन्माननीय सूर्यभान आबा जगताप तर स्वतः प्रामुख्यानं सुरुवातीपासूनच उपस्थित आहे, त्यांचा परिवार उपस्थित आहे. आपण सर्वच ग्रामस्थ मंडळी भटगाव त्याचप्रमाणे कोपरगाव तालुक्यातून आलेले डांगेवाडी येथील सन्माननीय सीताराम पाटील कांडेकर माजी संचालक गोदावरी दूध संघ त्यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे
मडीवरून आलेले सन्माननीय हरिभक्तपरायण संतू पाटील गवळी मडीकर तालुका कोपरगाव त्यांची प्रामुख्याने उपस्थिती आहेत आणि बरीचशी मंडळी आपण सर्व श्रोतेगण आप्तेष्ट नातेवाईक गावकरी तरुण युवक मंडळ समस्त गावकरी भजनी मंडळ आणि पंचक्रोशीतील भजनी मंडळी त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण गणेश महाराज मलिक मृदंगाचार्य त्यांची सुंदर साथ संगत आपल्याला या कीर्तनामध्ये आहे. पेटी वादक आमचे काय नाव आहे? ते अजून एक मृदंगाचार्य भाऊ माग काय नाव आहे तुझं? नावं सांगा जरा आता नावं सर्वांची पाठ राहतात. मयूर महाराज मयूर महाराज दुसरे मृदंगाचार्य उपस्थित आहे. जनार्दन महाराज जोशी. जोशी महाराज हरिभक्तपरायण जोशी महाराज त्यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे आणि पेटी वादक आमचे रघुभाऊ कोकम ठाणकर तेही उपस्थित आहे. तर सर्वांच्या उपस्थितीमध्ये असणारी चिंतन सेवा करण्याकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आणि 6 चरणाचा उपदेश प्रकरणातील असणारा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मनुष्य समुदायाला तुम्हा आम्हाला मृत्यूलोकात आलेल्या मानव मात्राला आणि ग्रस्त आश्रमात जे आपण प्रामुख्याने आहोत जे संसारात आहात विशेष करून संसारी माणसाला ग्रस्त आश्रमी माणसाला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे हा उपदेश. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी परोपकारी ज्ञेने परनिंदा परसया सदा बहिनी माया भूतदया गायी पशुचे पालन तानेल्या जीवन वना माझी शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे तुका म्हणे हे जे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. या आश्रमाच्या बाबतीत तुकाराम महाराज उपदेश करतायत आणि हा आश्रम म्हणजे ग्रस्त आश्रमी माणसाला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे हा उपदेश. आलो आपण या संसारात आलो मनुष्य जन्मात भाग्ययोगाने ग्रस्त आश्रम स्वीकारला म्हणजे आपण संसारात सर्व आहोत आणि या ग्रस्त आश्रमात संसारात राहूनही या ग्रस्त आश्रमाचे संसाराचे काही आचारसंहिता काही नियम आहे त्याप्रमाणे जर आपण पालन केलं शास्त्रयुक्त शास्त्राने घालून दिलेले जे नियम आहे त्या नियमाचं जर आपण खऱ्या अर्थानं पालन केलं तर मग मात्र आपण आणि उत्तम गतीला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाने विठ्ठल विठ्ठल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे म्हणून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन ज्यांचं राष्ट्राकरता मोठं कार्य आहे धर्माकरता राष्ट्राकरता मातृभूमीकरता ज्यांनी स्वतः बलिदान दिलेले किंवा आणि ज्यांनी स्वतः त्याग केला देहाचा शरीराचा तरी धर्म सोडला नाही असे धर्मवीर छत्रपती राजे संभाजी महाराज त्यांनाही नतमस्तक होऊ. त्याचप्रमाणे श्री संत मुक्ताबाई महाराजांचा आज महानिर्वाण अर्थात त्या विजेचा आवाज होऊन विजेचा कडकडाट झाला आणि मुक्ताबाई गुप्त झाल्याच्या कथा चरित्रात वाचतो अर्थात आणि या देहातून त्या मुक्त झाल्या भगवत स्वरूपात विलीन झाल्या आणि तो दिवस आजचाही महत्वाचा आहे. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज स्वपन काका आणि मुक्ताबाई चारी भावंड संत श्रेष्ठ आदी करून जे संत महात्मे अवतीर्ण होतात देहाच्या माध्यमातून पण हे थोर सत्पुरुष आहे जे जगाच्या कल्याणाकरता येत असतात. जगत कल्याणाकरता अवतीर्ण होणारे संत महात्मे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती कष्टाविषयी परोपकारे येथे उपकारासाठी आले घर जावै कुठे आले घर जावै कुठे उपकारासाठी आले घर जावै कुठे आले घर जावै कुठे येथे उपकारासाठी
रूप घर सोडून जे तुमच्या आमच्यावर सामान्य जीवावर उपकार करण्याकरता येतात ते थोर सत्पुरुष संत महात्मे. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. वैकुंठ रूप घर सोडून या मृत्यू लोकात येतात, सामान्य देहात येतात. अवतार तुम्हा धराया कराने, अवतार तुम्हा धराया कराने, अवतार तुम्हा धराया कराने, अवतार तुम्हा धराया कराने. उतारो या जीवा, उतारो या जीवा. अवतार तुम्हा धराया कराने, अवतार तुम्हा धराया कराने. अवतार तुम्हा धराया कराने, अवतार तुम्हा धराया कराने. अवताराला येण्याचं कारण उद्धारावे जन जड जीवा. जड जीवांचा तुमचा आमचा सामान्य जीवांचा उद्धार करण्याकरता सत्पुरुष अवतीर्ण होत असतात. त्याप्रमाणे 700 वर्षापूर्वी निवृत्तीनाथ महाराजांच्या सारखे संत, ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे संत, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानाधिपती कळा. मुक्ताबाई ज्ञानदेते कळा, मुक्ताबाई ज्ञानदेते कळा. हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. मुक्ताबाई ज्ञानाधिपती कळा. मुक्ताबाई ज्ञानदेते कळा, मुक्ताबाई ज्ञानदेते कळा. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी, दासी जनी लागे पायी, दासी जनी लागे पायी. शक्ती मुक्ताबाई राशी जने लागे पायी, राशी जने लागे पायी, राशी जने लागे पायी. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी, दासी जनी लागे पायी, दासी जनी लागे पायी. आदिशक्ती मुक्ताबाई राशी जने लागे पायी, राशी जने लागे पायी, राशी जने लागे कोण आहे ज्ञानेश्वर महाराज? हे काही सामान्य व्यक्तिमत्व नाही महाराज. निवृत्ती संत हा सोपान, महावैष्णव कठीण. मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपतसे. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काही सामान्य नाही. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. हो, निवृत्तीनाथ महाराज म्हणजे भगवान शंकराचा अवतार आणि महाविष्णूचा अवतार म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. सामान्य नाही महाराज. ब्रह्मदेवाचा अवतार सोपान काका. आणि मुक्ताबाई जर म्हणाल तर आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागी पायी. आदिशक्ती भगवंताची शक्ती, भगवान परमात्मा त्याची असणारी शक्ती रूपानं मुक्ताबाई सारख्या प्रगट झाल्या. त्यांचं कार्य आटोपलं आणि त्या पुन्हा या लोकातून किंवा या शरीराच्या माध्यमातून निघून गेल्या. म्हणजे त्या लगेच या जगातून गेल्या असं नाही. हे संत अविरत असतात संत आणि हे भगवत स्वरूप असतात. त्यांना मरण नाही, मरणाच्या पलीकडे. मज केले अमर, अमर असणारे हे महात्मे भगवत स्वरूपात काही कालावधी पुरते येतात, काही कामापुरते येतात. जसं पंतप्रधान मुख्यमंत्री काही उद्घाटन असेल काही असेल तर काही कामापुरते येतात, पुन्हा आपल्या स्वठिकाणाला निघून जातात. तसं काही कार्य करता काही कामा करता हे लोक येत असतात. काम आटोपलं की जसं 22व्या वर्षाच्या वयात ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली आणि 16व्या वर्षाच्या वयात
ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला. छत्रपती राजे शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षाच्या वयात हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. नवे नवे त्याप्रमाणे प्रयत्नही केला. 16 वर्षात वय म्हणजे काहीच नाही महाराज. हल्लीच्या काळात मतदानाचा अधिकार सुद्धा नाही 16 वर्षाच्या मुलाला, म्हणजे अज्ञानी वय समजल्या जात. आणि अशा या वयात ज्ञानेश्वर महाराजांनी 56 भाषांनी अलंकृत अशा या ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली. शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा दरे लेखकू झाला. 700 सव्वा 700 वर्षापूर्वी 750 वर्ष झाले ज्ञानेश्वरी निर्मिती होऊन. आणि 16व्या वर्षाच्या वयात 56 भाषेंनी अलंकृत गीता ग्रंथावर टीका केली. टीका आपण एकमेकाची टीका करतो अशातली टीका नव्हे, यथार्थ अर्थ सांगितला त्याला भावार्थ दीपिका म्हणतात. ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णियेली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, साधकांचा मायबाप दरुशनी हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. असो हे ज्ञानेश्वर महाराज 22व्या वर्षी आपलं कार्य आटोपल्यानंतर आणि संजीवन समाधी घेतली. संजीवन समाधीमध्ये आजही आणि भजन चालू आहे महाराज. ते हा लोक सोडून ते सोडून गेले असं नाही. ध्यान देवी घेतली दान, हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करी तुझी. 700 सव्वा 700 वर्ष होऊन गेले आणि आजही संजीवन समाधीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं ईश्वराचं भजन चालू आहे. मात्र ते भजन तुम्हाला आम्हाला ऐकायला नाही येत. आपण एवढे भाग्यवान नाही. आमचे गुरुवर सद्गुरू नारायणगिरीजी महाराज सांगत असायचे की ज्ञानेश्वर महाराजांचं भजन काही कालांतरानं 200-300 वर्षानंतर तुकाराम महाराजांच्या अवतारामध्ये तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीतलं संजीवन समाधीतलं भजन ऐकत होते. त्यांचा तो अधिकार होता. आणि तुकाराम महाराजांना सुद्धा ज्ञानेश्वर महाराज सर्टिफिकेट देतात की हे या वेळेचे खरे साधू आहे, जगाच्या कल्याणाकरता. तुका सर्वात श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, जो का अवतार नाम याचा, जो का अवतार नाम याचा, जो का अवतार नाम याचा. तुका सर्वात श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, तुका सर्वात श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, जो का अवतार नाम याचा, जो का अवतार नाम याचा, जो का अवतार नाम याचा. तात्पर्य हे की अधिकारी महात्मे आहे. आणि असे संत त्या संत मालिकेतील मुक्ताबाई महाराज आज त्यावेळेच्या कसं ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आळंदीमध्ये स्वपन काकाची सासवडला आहे आणि निवृत्तीनाथ महाराजांची त्र्यंबकेश्वरला आहे. तसं मुक्ताबाई विजेचा कडाड झाला आजच्या तिथीमितीला आणि त्या गुप्त झाल्या देहात म्हणजे भगवत स्वरूपात विलीन झाल्या. ती तिथीमिती आजची आहे आणि म्हणून या निमित्तानं मुक्ताबाई आदी करून संतांचं स्मरण आपण केलंय. छत्रपती संभाजी महाराजांचंही स्मरण केलं. आणि आजचा हा प्रसंग आपला वास्तुशांतीच्या निमित्तानं कीर्तनाकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ज्यांचा आपण अभंग निवडलेला आहे त्यांचा अधिकार पाहण्याकरता हे प्रमाण आपण मध्ये म्हटलोय आता की काय अधिकार आहे तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराज हे सामान्य व्यक्तिमत्व नाही महाराज. तुकाराम 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 नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम हो धन्य तुकवास भरे धन्य तुकवास भरे नाम घेता कापेयम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ
जेने केला हा पुरुषार्थ. रामेश्वर भट्ट वर्णन करतात की तुकाराम महाराजांच्या सारखे महात्मे काळ मृत्यू यामा नाही घाबरून जावं, पळून जावं. एरवी हा काळ मृत्यू कुणालाच घाबरत नाही महाराज. नेहाळी पा केवडा पसरलासी चवडा करुण्या माझी वडा आकार गज. आणि म्हणून अख्ख्या विश्वाचा ग्रास करणारा काळ मृत्यू घाबरतो फक्त संतांना. आणि ते संत म्हणजे नुसते आडनावाचे संत नाही, तुकाराम महाराजांच्या सारखे, ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे हे अधिकारी सत्पुरुष आहे महाराज. तुकाराम महाराजांचं नाव घेतलं की तो पळून जातो. दडदड दडदड दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडी अरे. आणि असं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये ते तुकाराम महाराज. मगाशी आपण प्रमाण म्हटल्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात की तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर. तुकाराम महाराज हे आम्हा सर्व संत मंडळीला प्रिय आहेत आणि थोर आहे, थोर व्यक्तिमत्व आहे असं. आणि अधिकारवाणीनं ज्ञानेश्वर महाराज स्वप्नात जाऊन सांगतात किंवा त्यांचं वचन रामेश्वर भट्टासारखे सांगतात की असा अधिकार तुकाराम महाराजांचा. आणि त्यांचाच अभंग या ठिकाणी आपण सेवा करण्याकरता निवडलेला आहे. या अभंगातून पाहिलं तुकाराम महाराजांनी एक 400 वर्षापूर्वीचा प्रसंग पाहिलं मनुष्य समुदायाकडे. मृत्यूलोकात मनुष्य जन्माला आलेला हा मनुष्य प्राणी अत्यंत श्रेष्ठ आहे आणि ईश्वर कृपेनं हा मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला मिळालेला. ब्रह्मदेवाच्या रूपात सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव, सृष्टी निर्माण करणारा भगवान विष्णूच त्या सृष्टीचं पालन करणारे. भगवान शंकर सृष्टीचा संहार करणारे. मी सृजी पाळी संहारी. भगवान ही सृष्टी निर्माण करणार आहे. सृष्टी आपोआप निर्माण होऊ शकत नाही. सृष्टी निर्माण केली कोणी? ते तुम्हा आम्हाला अनेक प्राणी निर्माण केले, अनेक देह निर्माण केले, अनेक शरीर निर्माण केले. हे सर्व निर्माण करणारा आणि जसं गाडगे मडके तयार करणारा कुंभार असतो, कुंभार वेगवेगळ्या प्रकारचे गाडगे मडके तयार करतो, तसंच ही सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव रूपी कुंभार, या कुंभारानं म्हणजे या ब्रह्मदेवानं हे तुमच्या आमच्यासारखे गाडगे मडके तयार केले बरं का. पण या ब्रह्मदेवाचं एक मोठं विशेष वैशिष्ट्य असं आहे की जरी माणसं म्हणतात की अमुक मनुष्य तमुक माणसासारखा आहे 100%, तर 100% नाही. किती जरी साम्य असलं तरी थोडाफार फरक आहे. एकही मनुष्य दुसऱ्या माणसासारखा नाही महाराज. कोट्यावधी जनता आहे, कोट्यावधी माणसं आहे. हा मनुष्य त्याच्यासारखा नाही, तो मनुष्य याच्यासारखा नाही. काय डोकं असेल ब्रह्मदेवाचं. अरे ब्रह्मदेव म्हणजे काय सामान्य आहे का? महाराज वर्णन करतात. आमचे गुरुवारी महाराज नियमित कीर्तनातून सांगत असायचे प्रमाण. नाथ महाराज म्हणे कुलाल हाडाचा बापचा हाडाचा, कुलाल हाडाचा बापचा हाडाचा, अखंड घडतो मडकी रे, अखंड घडतो मडकी रे, अखंड घडतो मडकी रे, अखंड घडतो मडके रे. याची एक भूत संचारू झाला, एक भूत संचार, भूत संचारू झाला, एक भूत संचार. हिमालयाच्या खडकी रे, हिमालयाच्या खडकी रे, हिमालयाच्या खडकी रे, हिमालयाच्या खडकी रे. भूतवैराची नवरी पाहुली जीवाशी भरली धडकी रे. धोंगे माझे बोलणे कानोबा, धोंगे माझे बोलणे, धोंगे माझे बोलणे कानोबा, धोंगे माझे बोलणे. मडकी रे, अखंड घडतो मडके रे. याची एक भूत संचारू जागा, एक भूत संचारू एक भूत संचारू जागा, एक भूत संचारू. हिमालयाच्या खडकी रे, हिमालयाच्या खडकी रे, भूतवैराची नवरी पाहुली जीवाशी भरली धडकी रे. धोंगडे माझे बोलाने कानोबा, धोंगडे माझे बोलाने, धोंगडे माझे बोलाने कानोबा, धोंगडे माझे बोलाने. महाराज वर्णन करतात त्या भगवान परमात्म्याची लीला, भगवान परमात्म्याचं
कार्य की ब्रह्मदेव रूपी सृष्टीचा हा कुंभार आहे. त्या कुंभाराची मडके हे मडकं कधी फुटल याचा भरोसा नाही बरं का. काचेचा भांड कधी फुटल हा भरोसा नाही. आणि हे कधी फुटल याच्यापेक्षा आजपर्यंत आपलं हे मडकं टिकलं हे मोठं आश्चर्य आहे. हे भांड कधी फुटल भरोसा नसतो, पण हे फुटणारं भांड आजपर्यंत टिकलं, कोरोनामधून सुद्धा वाचलं, हे मोठं विशेष आहे. सांगायचं तात्पर्य कारण ब्रह्मदेव निर्माण करणार आहे. ही त्याची सृष्टी ब्रह्मदेवाच्या रूपात हा भगवान परमात्मा. आणि भगवंतालाच सृष्टी निर्माण केली. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. सृष्टीची यंत्रणा भगवंतांनी निर्माण केली. अनेक प्राणी निर्माण केले, त्यात सर्वात शेवटी मनुष्य जन्म. आणि हा मनुष्य जन्म इतका श्रेष्ठ आहे. कशा करता निर्माण केलं या माणसाला तरी देवाला वाटलं याने आपल्याला ओळखावं, भजावं, चांगलं कार्य करावं, व्यवहार चांगला सांभाळावा आणि प्रपंचही सांभाळावा आणि सर्व करून ईश्वराची जाणीव ठेवावी या जीवानं. पण मनुष्य जन्माला येऊन माणसं ईश्वराला ओळखतात का हो? सर्वच ओळखतात असं नाही, सर्व ओळखत नाही असंही नाही. अहो, ईश्वराला ओळखण्याकरता हा जन्म आहे. पण याच मनुष्य जन्मात येऊन नास्तिक माणसं ईश्वराला ओळखत नाही. कशाचं देवन, कशाचं भजन, कशाची भक्ती. भजन म्हणजे कलियुगात आम्ही फार चंद्रावर जाऊन माणसं चंद्रावर गेले याच्या पुढे माणसाची झेप आहे. आणि या युगात तुम्ही देवदेव सांगता का? काही लोकांना पटत नाही. देवन धर्मन देवधर्म सांधी पडिले सकळ विषय गोंधळ गाजत असे. कलियुगात कशाचं देवन, कशाचं धर्म. खाऊन पिऊन चैन करायचे आज आमचा स्वर्ग आहे, हेच आमचं पुण्य आहे. याच्यापेक्षा काही लोकांना फारसं काही लोक मानत नाही. नास्तिक लोक देवशास्त्र धर्म मानत नाही आणि म्हणून जीवन सफल होत नाही. पण याच मृत्यू लोकात साधू संत महात्मे येतात आणि ते भगवंताचं स्मरण करतात, नवे नवे ओळखतात देवाला. ओळखिला आहारी धन्य तो संसारी, ओळखिला आहारी धन्य तो संसारी, ओळखिला आहारी धन्य तो संसारी, ओळखिला आहारी धन्य तो संसारी. मोक्षाचे घरी सिद्धे सहिता, मोक्षाचे घरी सिद्धे सहिता, मोक्षाचे घरी सिद्धे सहिता. याच देहात येऊन, या शरीरात येऊन, या कलियुगात येऊन त्या हरीला ओळखणारे पुष्कळ आहे ना साधू संत महात्मा. काय केलं नाथ महाराजांनी? पैठणचे साधू श्री संत एकनाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज ओळखलं देवाला आणि ओळखूनच देवाची सेवा केली. आणि अशी काही सेवा केली की त्या सेवेला देव प्रसन्न झाला आणि देवाने त्यांची सेवा केली. महाराज नुसतं यांनी सेवा केली असं नाही, देव त्यांची सेवा करू लागला. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे ही करीतो, स्वकारे चंदन घासी गंगेचे पाणी कावडीने भरितो.